नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण सांकेतिक भाषा बुद्धिमत्ता चाचणीमधला जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये अक्षरांसाठी अंक याचे 2 व्हिडिओ बघितले, स्तंभ आणि शाब्दिक उदाहरणे. तसंच सांकेतिक भाषेमध्ये आणखीन एक घटक येतो, तो म्हणजे अक्षरांसाठी अक्षरे. त्याच्यात आलेली शाब्दिक उदाहरणं कधीपासूनची 2015-16 पासून ते 2023-24 पर्यंतचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न, जवळपास 17 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. तर भाग 1 मध्ये आपण हे पाहणार आहोत. ठीक आहे, तर अक्षरांसाठी अंक हे पाहिले आपण. तर या ठिकाणी अक्षरांसाठी काय पाहिजे आता लक्षात घ्या, अक्षरे. ठीक आहे, अक्षरांसाठी अक्षरे याच्यामधली आपल्याला काय बघतोय आपण, शाब्दिक उदाहरणे. ठीक आहे, तर बघा याच्यावरती 2 व्हिडिओज आहेत. पहिला जो आहे तो शाब्दिक उदाहरणे जो आता आपण घेतोय, ज्याच्यात 17 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. एकूण 41 प्रश्न या घटकावर आलेत. कुठल्या घटकावर, तर अक्षरांसाठी अक्षरे आणि अक्षरांसाठी अंक याच्यावरती सुद्धा 41च प्रश्न आले होते. आणि आणखी 4 प्रश्न आहेत, म्हणजे जवळपास 85 प्रश्न 2015-16 पासून 23-24 पर्यंत आलेले आहेत. मग लक्षात घ्या 9 वर्षाच्या 9 परीक्षा आणि एकूण 85 प्रश्न, म्हणजे लक्षात घ्या सरासरी 9 प्रश्न, 9 पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात सांकेतिक भाषेवरती. त्याच्यामुळे या घटकाला वेटेज द्या, महत्त्व द्या. ठीक आहे, आणि दुसरा जो घटक बघणार आहोत, दुसरा जो व्हिडिओ या घटकावर बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला एकाच शब्दाचे 4 संदर्भ दिलेले असतात ना, त्यावर आधारित प्रश्न आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. पण आता पाहूयात आता भाग 1. ठीक आहे, आता याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत बघा या चॅप्टरला सुरुवात करण्यासाठी. तर अक्षरांचे दोन्ही बाजूंकडून येणारे क्रमांक, जसं पीचा क्रमांक आपल्याला माहिती आहे. जर आपण डावीकडून मोजत गेलो तर 16 नंबरला पी येतो, परंतु तोच पी उजव्या बाजूनं म्हणजे ZY X अशा पद्धतीनं जर मोजला तर तो 11व्या नंबरवर येतो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे जर आपल्याला माहीत नसेल तर याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक पाठवतोय, ज्याच्यामध्ये पहिला जो व्हिडिओ होता बुद्धिमत्तेचा त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरमाला याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावर कधी कधी असाही येतो की क्रमांकातील फरक, म्हणजे तुम्हाला देताना काय केलेलं असतं त्यांना की तुम्हाला एक श्रेणी दिलेली असते सपोज. ठीक आहे, किंवा एक अक्षरमाला म्हणूयात, आणि त्याच्यामध्ये दुसरी जी दिलेली असते त्याला ऑप्शनला, तर त्याच्यामधला फरक जो असतो ना तो सारखा असतो, स्थिर असतो. नंतर उजव्या डाव्याची जोडी म्हणजे कसं तुम्हाला सपोज असं दिलेलं असेल CAT आणि त्याला जोडीला कोण दिलेलं असेल, समजा WZ आणि गृहीत G घेऊयात आपण. ठीक आहे, तर बघा ही जोडी आता कशी आहे, तर C जो आहे तो कितव्या क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर, आणि W जो आहे तो कितव्या क्रमांकावर आहे, तर आपल्याला तो माहिती आहे कितव्या क्रमांकावर आहे, 23व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथं बघा 26 त्यांची काय झाली आहे, बेरीज झाली. म्हणजे असे पण प्रश्न किंवा उजव्या डाव्याची जोडी येते. ठीक आहे, म्हणजे याचा इकडूनचा क्रमांक आणि याचा इकडूनचा क्रमांक असे सुद्धा प्रश्न इथं विचारले जातात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर उजव्या डाव्याची जोडी झाली, त्याच्यानंतर समान फरक असणारे किंवा ज्याला आपण फरक स्थिर असणारे म्हणतो, आणि फरक वाढत जातोय किंवा कमी होत जातोय, असे सुद्धा घटक याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातात. चला सुरू करूयात. आता आपण बघतोय 2016-17ची पहिली प्रश्नपत्रिका. 2015-16ला दुसरे प्रश्न आले होते, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अक्षरांवरती अंक अशा पद्धतीचे प्रश्न आले असतील, किंवा दुसरा जो घटक आहे आपला एकाला 4 ऑप्शन त्याच्यामध्ये आलेला असेल. ठीक आहे, तर या 2016-17च्या प्रश्नपत्रिकेतले 70 ते 72 म्हणजे 3 प्रश्न या घटकावरती आलेले होते. आता बघा तुम्हाला काय दिलेले, स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असे दिलेत. आपण हे अक्षरांसाठी अंक या घटकात सुद्धा असे प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, आता बघा काय दिले, जर मॅट बरोबर EAB, लक्षात घ्या कसं दिलंय, MAT, मॅटला काय म्हटलंय, EAB असं म्हटलंय. ठीक आहे, नंतर ट्राय TRY ला काय म्हटलंय बघा, त्यांना CFA म्हटलंय. त्याच्यानंतर RIM ला काय म्हटलंय बघा, DBC असं म्हटलंय. आणि पुढं काईट KITE ला त्यांना असं म्हटलेलं आहे ADPQ, काय म्हटलं बघा, ADPQ. तर हे तुम्हाला त्याचे संकेतांक दिलेले आहेत किंवा संकेत अक्षरं दिलेली आहेत, आणि तुम्हाला मग खाली पुन्हा वेगवेगळे प्रश्न दिलेले असतात, जसं प्लेयर आहे, प्ले आहे, काय म्हणाल. पण सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्याच्यात यम म्हणजे कोण आहे. आता बघा हा जर पहिला आणि दुसरा जर शब्द लक्षात घेतला तर या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, दोघांमध्ये पण टी आहे पहा. ठीक आहे, आणि मग ह्या दोघांमध्ये कोण आहे कॉमन ते बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आहे ए, म्हणजे याचा अर्थ टी कोण असणार आहे, तर ए असणार आहे. क्लिअर झालं.
त्याच्यानंतर पुन्हा आणखी बघा काय आहे का दोघांमध्ये नाही आहे. मग खालच्या दोघांमध्ये काय आहे का बघा सारखं. तर या ठिकाणी बघा TR आहे हे कॅपिटलमधलं, ठीक आहे. R आणि याच्याकडे पण R आहे बघा आणि खाली सुद्धा R आहे. मग ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर दोघांमध्ये C कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ R जो आहे तो असणार आहे C, ठीक आहे. आता राहतं काय बघा, पुढं जाऊयात. आता या ठिकाणी आता Y शिल्लक राहिलं आहे. मग Yचा 100% कोण असणार आहे, F असणार आहे, ठीक आहे. वायसाठी कोण असणार आहे, तर F असणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं जाऊयात. आता या ठिकाणी बघा M आहे याच्याकडं पण आणि इथं पण M आहे. मग दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये बघा या ठिकाणी B आहे आणि इथं सुद्धा कोण आहे, B आहे. म्हणजे याचा अर्थ M कोण आहे, तर B आहे. आता याच्यातला M संपला आहे, याच्यातला पण M संपला आहे. म्हणजे ह्या दोघांसाठी पण राहिलं आपल्याला. तर Aची जी व्हॅल्यू आहे, A जो आहे तो कोण असणार आहे, E असणार आहे. A कोण झाला, E झाला. म्हणजे याचं पण संपला. याच्यानंतर हा जो I आहे, आयसाठी आपण कोण घेणार, D घेणार. म्हणजे I झाला D तुमचा, ठीक आहे. आता राहिलंय काय बघा, याच्यातलं आपण काय काय घेतलंय ते पहा. आता हे वरचे जे आहेत ना ते सगळे झाले जवळपास. आता Kसाठी आपण काय घेतलंय का, नाही. आयसाठी आपण काय घेतलंय का बघा, आयसाठी D घेतलंय. म्हणजे हा पण या ठिकाणी काय झाला, संपला. Tसाठी पण आपण मला वाटतं या ठिकाणी Tसाठी काय E आहे, तर T पण या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे राहिलं K आणि E, K आणि E आणि वरती K आणि Eचा कुठंही संदर्भ नाही. त्यामुळं PQ पैकी कुणीतरी Kसाठी आणि कुणीतरी Eसाठी येणार आहे, हे कन्फर्म झालं. आता आपण हे कॅन्सलेशन केलं कारण आपल्याला पुढची जी उत्तरं आहेत ती सहजासहजी काय व्हावीत, मिळावीत, ठीक आहे. मग आता आपण जाऊयात आपल्या प्रश्नांकडं, ठीक आहे. दिलेले पर्याय बघूयात. तर पहिला काय आहे बघा, तुम्हाला विचारलं इयरसाठी काय येईल, YEAR. आता आपल्याकडं सगळं आहे, वायसाठी, Eसाठी, Aसाठी आणि Rसाठी. तर वायसाठी F आहे, ठीक आहे. नंतर Eसाठी बघा काय YE म्हणजे काय असणार आहे, P असेल किंवा Q असेल. म्हणजे या ठिकाणी P किंवा Q. नंतर Aसाठी काय आहे बघा बरं, E आहे आणि Rसाठी आहे C. म्हणजे FPEC किंवा FQEC हा पर्याय चालेल. FPEC किंवा FQEC. मग या ठिकाणी बघा FPEC दिसतोय. म्हणजे याचा अर्थ आता एक गोष्ट क्लिअर झाली आणखी, कुठली, की K आणि E ह्याच्यापैकी कोणासाठी P असला पाहिजे हे क्लिअर झालं पहा, ठीक आहे. तर तो Eसाठी असला पाहिजे. म्हणजे Eसाठी कोण आहे, तर P आहे आणि Kसाठी कोण आहे, तर Q आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न TIME पहा कुठला आहे, TIME. आता जवळपास सगळं क्लिअर झालेलं आहे आपलं. TIME साठी बघूया. तर T साठी काय आहे बघा, A आहे. I साठी काय आहे पहा, D आहे. नंतर M साठी काय आहे, B आहे. आणि E साठी आता कन्फर्म आहे P. म्हणून ADBP हा ऑप्शन असला पाहिजे. मग ADBP म्हणजे पर्याय क्रमांक कुठला दिसतोय बघा तुम्हाला, तिसरा पर्याय तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे TAKE, टेक ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. आपण त्याला पण सर्च करूयात. तर TAKE साठी T साठी काय घेणार पहा, A. नंतर A साठी E, K साठी आता कन्फर्म आहे Q आणि E साठी पुन्हा एकदा आपल्याला यावं लागेल कुणाकडं, P कडं. म्हणजे AEQP हा ऑप्शन असला पाहिजे. AEQP, AEQP. आता या ठिकाणी काय झालंय, मागं पुढं झाले चालतंय कारण सिक्वेन्स तिथं मॅटर करत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून AEPQ हा सुद्धा पर्याय तुमचं उत्तर म्हणून पर्याय असणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्ही काय करू शकताय, सोडवू शकताय अगदी सहज. फक्त तुम्हाला त्या जोड्या लवकर मिळणं गरजेचं आहे, कोणती कशासाठी आहे, ठीक आहे. आता वळूयात. आता जे उरतात पुढं म्हणजे एकूण 17 आहेत, त्यापैकी हे 3 झाले. तर राहिलेले जे 14 आहेत ना ते अशा पद्धतीच्या काय आहेत, शाब्दिक उदाहरणांमधले प्रश्न आहेत, ठीक आहे. आता जसं पहिला बघा 17-18चा प्रश्न आहे. जर नोट बरोबर, आता बघा काय दिले, नोटसाठी दिले NOTE. नोटसाठी तुम्हाला दिले OQWI, ठीक आहे. याच्यातला सिक्वेन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राईम गोष्ट जी आहे ना, ह्याचे नंबर्स पाठ असणं. मग Nचा नंबर जो आहे तो आहे 14, Oचा आहे 15, Tचा 20 आणि Eचा 5. हे नंबर लगेच त्याच्या खाली लिहून घ्या. Oचा पुन्हा 15, Q 17, W 23 आणि Iचा आहे 9. आता यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते पहा, ठीक आहे. मग आता यांच्यातलं रिलेशन बघितलं तर 14 + 1 15 असं म्हणेल मी. नंतर 15 + 2 17, 20 + 3 23
आणि 5 अधिक 4 9 म्हणजे 1 2 3 4 असा फरक असणार आहे मित्रांनो. 1 2 3 4 म्हणजे पहिल्यात 1चा दुसऱ्यात 2चा अशा पद्धतीने. मग शब्द आपला आहे बुक, BOOK. आता पहिल्यामध्ये 1चा फरक असणार आहे. 1चा फरक म्हणजे B अधिक 1 C. O म्हणजे 2चा फरक आहे. O आहे, Oचा नंबर ऑलरेडी किती आहे तुमचा, तो Oचा 15वा आहे. मग 17 नंबरला कोण आहे, Q आहे. नंतर O 15 नंबरला आहे, त्याच्यात 3 टाकावं लागेल म्हणजे 18 होईल. 18 म्हणजे कोण, R. आणि K म्हणजे 11, 11 अधिक 4 15, 15 म्हणजे O म्हणजे CQRO पर्याय क्रमांक पहिला. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पहा म्हणजे याच्यात आपण फरकावर गेलो. ठीक आहे, फरक काढला. आता पुढचा प्रश्न तसाच आहे. एका सांकेतिक भाषेत जर थुंबा THUMBA बरोबर ZYNFSG. ठीक आहे, आता इथं सुद्धा बघूयात आपण कशा पद्धतीनं रचना आहे. तर पहिलं काम तेच करून घ्यायचं, त्यांचे नंबर टाकून घ्यायचे. मग याचं बघा 20 आहे, 8 आहे, नंतर U म्हणजे किती 21 झाला, M म्हणजे 13 झाला, B म्हणजे 2 आणि A म्हणजे 1. इकडचे लगेच मांडून घ्या. झेडचं माहिती आहे आपल्याला 26, वायचा 25, Nचा 14, Fचा 6, Sचा 19, Gचा 7. आता पहा याच्यात कशी गंमत झाली. आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा. हा 20 आहे ना, हा 20 म्हणजे टीचा नंबर आहे, जो कुठून आहे, डावीकडून 20 नंबरला टी येतं. परंतु तसंच जर विचार केला तर उजवीकडून 20 नंबरला तुमचं काय येतं, जी येतं. म्हणजे डावं उजवा आहे. डावा उजवा म्हणजे या दोघांचा नंबर बघा कसा आहे. ठीक आहे, तर एका सेम प्लेसला आहेत. म्हणजे हा जर डावीकडून मोजला तर 20 नंबरला आणि जी डावीकडून उजवीकडून मोजला तर तो 20 नंबरला. म्हणजे डावं उजवं अशा पद्धतीचं आहे. आणि तसंही डावं उजवं शोधण्याची सगळ्यात सोपी ट्रिक, दोघांची बेरीज 27 आली पाहिजे. मग पहा या ठिकाणी हे 20 अधिक 7 किती येत आहे, 27. बघा हे 8 अधिक 19 27, नंतर 21 अधिक 6 27. म्हणजे फक्त काय करायचं, इथला पहिला इकडं शेवट आला पाहिजे त्याचा जोडीदार. ठीक आहे, मग आपल्याला तेच करायचं इथंही. मग कसं करणार पहा बरं. तर पहिला आहे शब्द तुमचा लिहून घ्या, रॉकेट, ROCKET. ठीक आहे, ROCKET. आता आरचा नंबर आहे 18वा. मग इकडून 18वा कोण आहे तो शेवटी लिहावा लागेल. मग R 18 आहे तर 18 नंबरचा 18ला किती कमी पडलं 27 होण्यासाठी, बघा 9 कमी पडलं. 18 अधिक 9 27. मग 9 नंबरला कोण आहे, I. तर I हा सगळ्यात शेवटी आला पाहिजे. मग I शेवटी असणारा एकच पर्याय आहे. ठीक आहे, असंही उत्तर काढू शकते, पण आपण बाकीचे पण सर्च करूयात. ओचा नंबर आहे 15, 15 अधिक 12 27 म्हणजे 12 म्हणजे कोण असणार आहे, L असणार आहे. नंतर C म्हणजे 3, 3 अधिक 24, 24 म्हणजे X असला पाहिजे. त्याच्यानंतर K 11 नंबरला, 11 अधिक 16 27, 16 नंबरला कोण आहे, P आहे. नंतर E 5 नंबरला आहे, 5 अधिक 22 27 म्हणून 22 नंबरला कोण आहे तुमचा, तर 22 नंबरला V फॉर विक्ट्री आहे. आणि नंतर T 20 अधिक 7 27 म्हणून G GVPXLI हे तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तराचा पर्याय असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वळूयात 2017-18च्याच पुढच्या प्रश्नाकडं. 64वा प्रश्न आहे पहा. तर याच्यामध्ये बघा कसं दिलेलं आहे, स्पेस SPACE. ठीक आहे, आणि इकडे दिलं आहे UNCAG. ठीक आहे, इथंही आपण बघूयात त्याच पद्धतीने काय आहे का. तर Sचा क्रमांक बघा 19 आहे, Pचा 16 आहे, Aचा 1 आहे, C 3 आणि हा 5. इकडे बघा तर इकडं आहे 21, इकडं आहे 14. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा Cचा नंबर किती आहे पहा. Cचा नंबर आहे 3रा, Aचा नंबर पहिला आणि Gचा नंबर 7वा. आता बघा बरं काय रिलेशन आहे यांच्यामध्ये. तर तुमच्या लक्षात आलं असेल मे बी 19 अधिक 2 म्हणजे पहिला अधिक 2चा फरक आहे. नंतर 16 आणि 14 म्हणजे पुन्हा -2 आला आहे. 1 आणि 3 म्हणजे इथं पुन्हा +2 आला आहे. मग पुढचा -2 आहे का, बघा आहे. म्हणजे +2 -2 +2 -2 अशा पद्धतीनं फरक तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल, आपला जो वर्ड आहे त्याच्याकडे जावं लागेल आणि त्याला विचारावं लागेल की +2 -2 नुसार तुझा पर्याय सापडतोय का. मग आपला शब्द आहे ऑर्बिट, ORBIT. ठीक आहे, ऑर्बिट. आता +2 O म्हणजे 15, 15 अधिक 2 किती होतात 17, 17 म्हणजे Q. आता Q तर सगळीकडेच आहे. बाकी मग आपण बघूयात की R आहे का कुठं. मग पुढचा आहे R. Rच्या पुढंच, Rच्या मागं 2 यावं लागणार आहे, कारण पहिला प्लस आहे तर दुसरा मायनस आहे.
मग आर म्हणजे 18, 18 वजा 2 16, 16 म्हणजे पी, म्हणजे हा पर्याय तर कटला तुमचा. आता बघा की या ठिकाणी बघा डी आहे आणि इथं ए आहे, त्यामुळे एकदा चेक करावं लागेल. +2 चालायचे, बी अधिक 2 करावं लागेल. बी अधिक 2 होतं डी, मग डी असणारा बघा हा पण पर्याय कटला. आता हे 2 शिल्लक राहिले आणि आता याचं उत्तर पुढंच निघणार आहे, कारण इथं जी आहे आणि इथं एच आहे. ठीक आहे, आता मायनस चालावं लागेल. 9 वजा 2, 9 वजा 2 होतात 7. 7 म्हणजे कोण? जी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. पुन्हा शेवटचा चेक करायची गरज आहे का? तर नक्कीच नाही. म्हणजे इथं ट्रिक कुठली बसली? +2 -2 +2 -2 नुसार. ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नपत्रिकेत 2018-19 मध्ये प्रश्न आले तो पहा 3, तर ते प्रश्न आपण घेतोय. पहिला वर्ड आहे त्याच्यातला अर्थ, EARTH, अर्थ. अर्थला तुम्हाला दिला आहे DBQU आणि G. ठीक आहे, DBQU G. आता इथं बघा 5 आहे, हा 1 आहे, 18 आहे, 20 आहे आणि 8 आहे. इकडे बघा 4 आहे, हा 2 आहे, Q म्हणजे 17, U म्हणजे 21 आणि G म्हणजे 7. बघा बरं काय रिलेशन बसतं इथं, लगेच कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, जसं वरती होतं तेच रिलेशन इथं आहे, फक्त थोडासा फरक आहे संख्येतला. 5 वजा 1 4, 18 अधिक 1 अधिक 1 2, 18 वजा 1 17, म्हणजे अधिक 1 वजा वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 असाच फरक पुढं कंटिन्यू आहे. ठीक आहे, मग आपल्या उत्तरात सुद्धा आपल्याला तो फरक काय करता येईल? सहज काढून घेता येईल. मग आपला दिलेला वर्ड कुठला आहे तो आपण बघून घेऊयात. तर दिलेला वर्ड तुमचा आहे व्हेनस. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण शब्द लिहूयात VENUS. चला, पहिल्यांदा -1 करायचं आहे, म्हणजे व्ही 22 मधून 1 गेला, यू राहिला. नंतर E अधिक 1 F झाला, पुन्हा Nच्या मागचा म्हणजे जो 13 नंबरचा कोण आहे? M आहे. नंतर Uच्या नंतर V आहे आणि Sच्या मागं पुन्हा मागं यायचं आपल्याला. ठीक आहे, तर तो आहे 18, 18 म्हणजे R, म्हणजे UFMVR, UFMVR पर्याय क्रमांक पहिलाच उत्तर तुमचं असणार आहे. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे उत्तर काढू शकाल. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. तर RIO, रिओ. ठीक आहे, शब्द आहे तुम्हाला RIO, रिओ. रिओचं काय केलं बघा, QSHJNP. आता बघा हे होतं 3 आणि हे झालंय 6, म्हणजे 100% ह्या आरचे 2 आलेत, आयचे 2 आलेत आणि ओचे 2 आलेत. मग ते ग्रुपिंग जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही उत्तरापर्यंत सहज जाऊ शकाल. कसं? तर आरचा नंबर आहे 18 आणि ह्या दोघांचा विचार करा, तर हे ते 17 आणि 19, म्हणजे कळलं का की हा मधला नंबर आहे. म्हणजे आरच्या मागचा एक घेतला आणि पुढचा एक घेतला. तसंच तुम्ही ओचं चेक करून पहा, ओचा नंबर 15 आहे, तर या ठिकाणी बघा हा 14 आणि हा P 16, म्हणजे दोघांच्या मधला नंबर इथं दिलेला आहे. मग तेच करायचं आहे आपल्याला उत्तर काढताना. मग प्रश्न तुम्हाला जो दिलेला आहे तो वर्ड आहे नेट, NET. मग यांचा क्रमांक आहे 14, म्हणजे तुम्हाला 13 आणि 15 लागणार आहे. मग 13 म्हणजे कोण आहे? M आहे. 15 म्हणजे कोण आहे? O आहे. मग MO न सुरू असणारा पर्याय तुम्हाला या ठिकाणी 2 सापडतात. आता मग चेक करताना काय करा की MO, आता ह्या दोघांमध्ये बघा MOD आहे, MOD आहे, बघा डायरेक्ट या पर्यायावरती या. ठीक आहे, आता हा कुठून भेटणार आहे हा लक्षात घ्या. हा DF ही एक जोडी आहे किंवा DS ही एक जोडी आहे आणि ही DS जोडी कोणासाठी येणार आहे? E साठी येणार आहे. मग Eच्या मागं कोण आहे तो लक्षात घ्या, D आहे आणि पुढं कोण आहे? F आहे, म्हणजे DFच यायला पाहिजे. तर DS कसा येईल? म्हणून ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक किती असणार आहे? 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? विचार करायचा आहे की नेमकी जोडी कशी येणार आहे. कारण सगळेच पर्याय चेक करत बसला तर त्या ठिकाणी सारखे पर्याय असतील तर कट पद्धतीनं जाऊ शकताय तुम्ही. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न खूप सोपा होता. शब्द आहे कस्टमर, CUSTMER आणि त्याला काय केलं बघा SUCTREM. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, कस्टमरमध्ये जे लेटर्स आहेत तेच लेटर्स इकडं आहेत. लेटर्स बदललेत का? लेटर्स बदललेले नाहीत, तेच लेटर्स आहेत, फक्त त्यांची जागा बदलली आहे. जसं आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इथं लक्षात कुठे येतं तुमच्या. तर हा जो शेवटचा शब्द आहे की नाही, मर, कस्टमर, तर हा शब्द कसा लिहिला आहे बघा, यांना उलटा लिहिला आहे. बरोबर आहे, म्हणजे MER इकडून लिहिला आहे, MER असा आहे की नाही, तर तो तिकडून काय केलं आहे असा लिहिला आहे. म्हणजे तुमचा जो इथला दिलेला वर्ड आहे की नाही प्रोडक्ट, PRODUCT,
DUCT. तर उत्तरात तुमच्या 100% काय येणार आहे, सुरुवातीला काय येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे इथंच इकडं MER आलं ना, तिकडं MER असं आलं इकडच्या बाजूनं. मग इथं काय येणार आहे हे खात्रीनं तुम्हाला माहिती झालं की शेवट 100% U न होणार आहे. म्हणजे UCT हे 100% या ठिकाणी काय होणार आहे, येणार आहे. हे झालं म्हणजे U शेवटी येणार आहे हे कन्फर्म आहे. मग बघा इथं T आलं, इथं T आलं, इथं P आलं आहे. पर्याय क्रमांक 2 एकटाच उरतो. ठीक आहे, तेवढा विचार करत बसायची गरजच पडत नाही, आपण उत्तरावर डायरेक्टली जातोय. परंतु बाकीच्यासुद्धा गोष्टी लक्षात घ्या. इथं बघा CUST कसं झालेलं आहे, तर या ठिकाणी C काय झालेलं आहे, या जागेवर गेलेला आहे. ह्यांना आपल्या जागा काय केल्या, इंटरचेंज केलेत पहा. ठीक आहे, म्हणजे SCच्या जागेवर. आणि तसंच U आणि T मात्र जागच्या जागेवर आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं थोडासा विचार करा, उत्तरापर्यंत नक्की जा. पुढचा 19-20चा पेपर, त्यातला प्रश्न घेतोय आपण. अगदी तोही असाच पद्धतीनं आहे. काय दिले बघा, NARGRUED असे वर्ड दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, लेटर्स दिलेले आहेत आणि त्याचं पुन्हा तुम्हाला पुढं दिलेलं आहे कशा पद्धतीनं हे केलं आहे ते. तर त्याच्यामध्ये काय कसं चेंज केलं बघा, GRANDEUR EUR हे EU आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आता बघा ह्याच्यात सुद्धा त्याच पद्धतीनं जसं आपण मगाशी बघितलं ना, तसंच काहीतरी चेंज तुम्हाला इथं दिसतोय. कसा ते सांगतो. तर याच्यात काय झालंय बघा, हा जो पहिला N आहे ना, तो कुठं गेलाय बघा, हा N या ठिकाणी गेलाय. ठीक आहे, आणि हे बघा आता ARG आहे की नाही, तर इथं कसं झालंय ARG म्हणजे इकडच्या बाजूनं झालंय. ठीक आहे, मग आपण आता हेच करूयात ना आपल्या प्रश्नासाठी. आपला प्रश्न कुठला आहे बघा, SER काय दिले पुढं, PEFRE. ठीक आहे, आता इथं काय करणार आपण, Nला काय करायचं आहे, पहिल्या नंबर चौथ्या नंबरला पाठवायचं. म्हणजे हा S कुठं जाणार आहे, या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, आणि पुढं काय होणार आहे तेही लक्षात घ्या की हे जे ARG होतं ते इकडून ARG झालं आहे. म्हणजे याच्यातला चौथ्या नंबरचा पहिल्यांदा येईल. म्हणजे काय होणार आहे, PRE सुरुवातीला येणार आहे, PRE, आणि पहिल्या नंबरचा N जो आहे तो इथं चौथ्या नंबरला गेला, तर मग S आता या ठिकाणी चौथ्या नंबरला जाईल. ठीक आहे, आता इथपर्यंत बघा PRES कुठं कुठं पर्याय आहेत बघा. PRES इथं आहे, इथं PER आहे, हा कटला. नंतर PRES इथं पण आहे, आणि इथं PRES इथं पण पर्याय आहे. ठीक आहे, मग आता आपण विचार कसा करायचा आहे, आता इथपर्यंतचा पोर्शन आपण क्लिअर केला. आता RUEDला काय केलं तर बघा, इकडं RUED आणि इकडून RUED म्हणजे इकडच्या बाजूने वाचले. मग आता इथं पण तेच करा ना मित्रांनो. म्हणजे काय, हा फक्त या सिक्वेन्सनं लिहा, पण इकडून लिहा. म्हणजे कसं लिहायला लक्षात घ्या, RUED इकडे आहे ना, तर आता तुम्ही काय करणार, त्याला इकडून असं लिहित चालणार. म्हणजे सुरुवातीला काय लिहिणार, E, नंतर V, नंतर R आणि पुन्हा E. बघा असं कुठला पर्याय आहे, तर तुम्हाला दिसेल पर्याय क्रमांक 4 हा सेम मॅच करणारा पर्याय आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मोठे वर्ड्स आले तर असाही विचार करायला मागे पुढे पाहू नका. पुढचा जो प्रश्न आहे तो 2020-21च्या प्रश्नपत्रिकेतला आहे. ठीक आहे, प्रश्न आहे आर्मी, ARMY हा शब्द EUOZ असं लिहितात. बघा शब्द आहे ARMY, त्याला लिहिलंय कसं, EUOZ. ठीक आहे, आता पहा कशा पद्धतीने घेणार ह्याला. तर इथं आपण काय करूया, त्याचे नंबर्स बघूयात. ठीक आहे, तर Aचा नंबर आहे 1, Rचा 18, M किती आहे 13 आणि Y किती आहे 25, E 5, U जो आहे, ठीक आहे, या ठिकाणी बघा EUO आहे, सॉरी हा. ठीक आहे, EU म्हणजे 21, O म्हणजे 15 आणि Z म्हणजे 26. चेक करा, लक्षात आलं असेल तुमच्या. फरक बघा कितीचा आहे, 4चा आहे, 4 प्लस आहे. ठीक आहे, इथं किती प्लस आहे बघा, 3 प्लस आहे, 13 अधिक 2 प्लस आहे आणि 25 अधिक 1 प्लस आहे. म्हणजे 4 3 2 1 असा फरक तुम्हाला इथं दिसतोय. मग इथंही तेच करा, 4 3 2 1 FUND 4 4 F म्हणजे 6, 6 अधिक 4 10, 10 म्हणजे J. नंतर 3चा फरक पाहिजे, U म्हणजे किती 21, 21 अधिक 3, 21 अधिक 3 24, 24 म्हणजे X, JX. मग बघा पर्यायामध्ये JX कुठं कुठे, या 2 ठिकाणी आहे. नंतर N, दोघांचाही बघा इथं फरक आहे, त्यामुळे Nला चेक करा. N म्हणजे 14, 14 अधिक 2 16, 16 म्हणजे P. मग आता शेवटचा चेक कशाला करायचा आहे, हाच उत्तराचा पर्याय असणार आहे. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीनं प्रश्न सोडवायला शिका. पुढचा प्रश्न 2020-21चाच प्रश्न आहे. 2 प्रश्न आले होते.
प्रश्न असा आहे की जर अबोव ABOVE, अबोवला काय घेतलं बघा ZYLEV, ठीक आहे, अबोवसाठी दिलंय ZYLEV. आता बघा कशा पद्धतीने चेंज होणार आहे याच्यामध्ये. तर याच्यात तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर बघा इथं A दिसतोय, इथं Z दिसतोय, इथं B दिसतोय, इथं Y दिसतोय. हे काय आहेत? उजवे डावे क्रमांक आहेत. उजवे डावे म्हणजे कळलं का की ह्याचा 1 आहे तर ह्याचा इकडून 1 आहे उजव्या बाजूनं, ह्याचा इकडून 2 आहे ना डावीकडून, तर ह्याचा उजवीकडून 2 आहे. आणि असंही मी तुम्हाला ट्रिक सांगितले, दोघांची बेरीज जर 27 होत असेल, ठीक आहे, दोघांच्या क्रमांकाची बेरीज जर 27 होत असेल तर त्यांचे ते डावे उजवे क्रमांक असले पाहिजेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपल्याला तेच करायचं आता. मग आपल्यासाठी दिलाय वर्ड राईट, RIGHT सॉरी. ठीक आहे, आता मग या ठिकाणी काय करणार, आरचा क्रमांक आहे 18, 18 मध्ये किती टाकल्यावर 27 होणार आहे? 9. 9 म्हणजे आय. ठीक आहे, सिंपल. मग आयनं सुरू झालेला किती पर्याय आहेत? 2 पर्याय आहेत. हे 2 तर पर्याय 100% कॅन्सल झाले. आता दुसरा बघा आरच आहे. ठीक आहे, मग आर चेक करायचं आहे का? नका चेक करू, कारण दोन्हीकडे आर आहे ना. मग यस आणि टी आहे तिसऱ्यात, मग तिसऱ्याकडे चला. ओचा नंबर आहे 15वा. 15 अधिक 12 केलं की 27 होतं. मग 12 नंबरला यस आहे का? आपल्याला काय बघावं लागेल बघा याच्यात. आता ओचा विचार करतोय आपण. ठीक आहे, सॉरी जी आहे आपला इथं पर्याय, प्रश्न आपला इथे आहे ना. तर जी हा आहे 7 नंबरला. मग 7 अधिक 20 केले की 27 होईल. म्हणजे यस का टी? मग 100% टी असेल, कारण टी 20 आहे. 20 अधिक 7 27 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. आता हा प्रश्न आहे 2021-22च्या प्रश्नपत्रिकेतला. एकच प्रश्न आला होता या प्रकारचा. प्रश्न असा आहे की जर रिमोट REMOTE रिमोटला जर आपण असं लिहिलं त्याचं रिमोटचं संकेतांक कसा केला बघा, ROTEME. आता इथं सुद्धा चेक करा काय चेंजेस झालेले आहेत. बघा आर जो आहे तो आपल्या जागेवर आहे, जशाचा तसा बसलेला. इथं आर आहे ना, इथं सुद्धा आर जशाच तसा बसलाय. म्हणजे जर समजा तुमचा वर्ड पिकनिक आहे, PICNIC, तर तुमच्या उत्तरात पी तर सुरुवातीला येणार आहेच आहे. ठीक आहे, आता बघा कसा चेंज झाला, नीट लक्षात घ्या. इथला OTE बघा, इथं बघा OTE कसा आहे, OTE म्हणजे काय झालं तर शेवटचे 3 वर्ड ह्याच्या पुढे येणार आहेत. आता इथले OTE इथं बघा 3 कसे आलेत, कुठले आलेत तर शेवटचे 3 आलेत. मग इथलं जे NIC आहे की नाही ते इथे येणार आहे, म्हणजे NIC इथं आलं जशाच तसं. क्लिअर. त्याच्यानंतर ME कसं आलंय बघा, ME इकडून आलंय. आता इकडं काय झालंय तेच ME झालंय, म्हणजे 2 नंबरचा आता शेवटी जाणार आहे. म्हणजे IC होईल का CI होईल, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा EM झालंय का ME झालंय, ME झालंय, म्हणजे इथं आता CI होणार आहे, म्हणून CI म्हणजे PNICCI. बरोबर आहे, PNICCI. ठीक आहे, आपण एकदा चेक करूयात, कारण तसा पर्याय आपल्याला तिथं दिसतोय का तर दिसत नाही, काहीतरी मे बी मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, आपण एकदा चेक करूयात की काय झालंय पहा. तर आपल्याला शब्द अजून एकदा बघू. आर तर सुरुवातीला येणार आहे, हे कन्फर्म आहे. ठीक आहे, आपण इथं पी 100% सुरुवातीला लिहिलेलं आहे. इथं या ठिकाणी हे जशाच तसं. आता पुढं काय करूयात बघा, थोडासा वेगळा विचार करूयात की काय चेंजेस झालेले आहेत. तर इथं काय झालं बघा, हा जो ई आहे तो इथं घालवला आहे त्यांना. बघा बरं, हा O आणि E जागा कशा चेंज झाल्यात बघा. या ठिकाणी ही जागा अशी चेंज झाली, म्हणजे कोणी तर चौथ्यानं दुसरी जागा घेतली, चौथ्यानं दुसरी. म्हणजे या ठिकाणी हा जो 4 नंबरचा एन आहे तो इथं आला पाहिजे. ठीक आहे, आणि या पुढच्या जागा पण बघा कशा बदललेल्या आहेत. तर M जो आहे तो कुठं गेलाय बघा, टीच्या ठिकाणी गेलाय, म्हणजे ही जागा अशी बदलली आहे इथं. ठीक आहे, म्हणजे आता इथं हे कुठं जाणार आहे तर इथं जाणार आहे, आणि तिसरं जे आहे ते या ठिकाणी येणार आहे. म्हणजे कोण होईल आता, PN तर 100% आला. आता पुढे येणार आहे I. कुठला I तर लक्षात घ्या, हा जो I आहे तो पुढे जाणार आहे 4 नंबरला, म्हणजे हा I इथं जाईल 4ला, आणि हा जो I आहे 5चा तो 3ला येईल, म्हणजे इथं सुद्धा I येणार आहे, PNII. आता काय झालं चेंज, C पुढे येणार आहे. कोणता C? हा C आता इथं जाऊन बसेल, आणि तो शेवटचा C आहे तो ऑलरेडी त्याच्या जागेवर आहे, म्हणून PNIICC. बघा पर्याय आहे का, तर तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, म्हणजे जागा इंटरचेंज केलेल्या आहेत, त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न बघूयात. आता 22-23चा प्रश्न आहे पहा.
प्रश्न असा आहे, जर एका सांकेतिक भाषेत मनीष MANISH, मनीषला कसं लिहिलं बघा HDILNK, तर तुम्हाला विचारलंय दुसरा वर्ड तुम्हाला दिलेला आहे कोणता आहे पहा, हर्षूसाठी काय लिहाल. तर बघा आधी बघूयात की मनीषमध्ये जे चेंजेस झाले ते कशा पद्धतीचे आहेत. ठीक आहे, तर इथं बघा हा नंबर आहे 13, 1, 14, 9, 19, 8. इकडे बघा 8 नंतर 4, 9, 12, N म्हणजे 14 आणि K म्हणजे 11. ठीक आहे, आता चेंजेस बघा कशा पद्धतीनं झालेले आहेत, तो फक्त क्रॅक करायचा. मग त्यात नेमकं कुठली गोष्ट आहे की जी बदल दिसतोय तुम्हाला. आता या ठिकाणी बघा हा बदल कसा आहे, 13चं 8 झालं म्हणजे मी असं म्हणू का -5 झालं आहे, नक्कीच 8 आणि 5 13. नंतर 1चं काय झालं बघा बरं, 3 झालं म्हणजे +3 झालं. पुन्हा चेक करा 14चं काय झालं 9 म्हणजे पुन्हा -5 झालं आहे. 9चं पुन्हा 12 म्हणजे +3 झाले म्हणजे -5 + 3 -5 + 3 हेच कंटिन्यू चालत गेलेलं आहे. -5 + 3 अशा पद्धतीचा फरक तुम्हाला इथं दिसतोय. मग आपला जो वर्ड आहे त्या वर्डकडे जाऊयात. आता आपला जो वर्ड आहे तो त्यांना दिलेला आहे हर्षू. ठीक आहे, मग हर्षूचं स्पेलिंग मी इथं लिहितो HARSHU, हर्षू. आता बघा इथं काय होणार आहे, हर्षू पहिल्यात +5 करायचं म्हणजे 8 + 5 13, 13 म्हणजे यम असणारा पर्याय एकच आहे. कशाला ताण घ्यायचं, उत्तर आलंय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर इथं काय होईल, भेटून जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या माहिती असतो आपल्या इथं एक थोडीशी गोष्ट आणखी एक आहे जी लक्षात घ्यायची मित्रांनो. कुठली माहिती आहे, याच्यात बघा इथं यमनं सुरू झालंय परंतु इथं काय बदल झाला आहे पहा. आपल्याला पहिलं जे घ्यायचं ते कसं घ्यायचं, -5 घ्यायचं, आपण काय घेतले +5 घेतले. म्हणजे बघा असं चूक आपली होऊ शकते. मग आता आपल्याला काय करावं लागेल, -5 घ्यावं लागेल. मग -5 म्हणजे कोण, तर -5 साठी आपल्याला कोणाला घ्यावं लागेल बघा. मग 8 मधून 5 गेले म्हणजे कोण राहिलं, 3 राहिलं म्हणजे C. म्हणजे पर्याय हा एक आहे आणि हा एक आहे, हे दोन तर काय झाले, संपले. त्याच्यानंतर आपल्याला जायचं +3 कडं. A+3 म्हणजे 1 + 3 8, D म्हणजे 4. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी D आलं. मग आता CD सगळीकडे आहे, CD आहे. मग आपण तिसरा चेक करूयात. तर आता तिसरा म्हणजे पुन्हा -5 आहे, लक्षात घ्या. म्हणजे R म्हणजे 18, 18 मधून 5 गेले किती राहतात, तर 18 मधून 5 गेले राहिले 13, 13 म्हणजे M. म्हणजे हा पर्याय इथं कॅन्सल होतो. म्हणजे पर्याय 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आधी आपण पटकन उत्तर काढण्याच्या नादात कधी कधी उत्तराला चुकीचा टिकमार्क करत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतला बघा काय आहे. हाही प्रश्न अगदी छान मजेशीर आहे. WINDOW विंडोचं स्पेलिंग आहे आणि DLWMRD. ठीक आहे, आता बघा विंडोमधले सगळे लेटर तर याच्यामध्ये नाहीत. म्हणजे आपण तसा विचार तर करू शकणार आहोत का, तर नक्कीच नाही. मग इथं विचार करा की हा जो आहे हा आहे 23 नंबरचा. 9, 14, 4, 15, 23. इकडे बघा 4, 12 इकडचे नंबर्स लिहितो मी. W साठी 23, M साठी 13, R साठी 18, D साठी 4. आता बघा कशा पद्धतीनं आहे, तर इथं जर समजा 23 + 4 27 होत आहे, पण 15 + 18 होत आहे का, नाही. मग अजून काय चेक करता येईल पहा. हां, इकडं पण हा 23 दिला बघा. ठीक आहे, मग आपण काय करूयात, हा 23 आणि हा 4 किती होते बघा, 27, 9 आणि इकडचा 18, 27 म्हणजे डावं उजवंच केलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यातला जो पहिला आहे की नाही त्याचा अपोजिट क्रमांक, म्हणजे हा जर समजा उजवीकडून आहे, डावीकडून हा किती नंबरला आहे 23ला, तर इकडून जो इकडे दिलेला आहे शेवटचा आहे त्यातला हा सुद्धा उजवीकडून 23ला आहे. हा डावीकडून 23 तर हा उजवीकडून 23, हा डावीकडून 9 तर हा उजवीकडून 9, अशा पद्धतीचं रिलेशन आहे. मग आपला वर्ड कुठला आहे बघा, आपला वर्ड आहे सिरियल. ठीक आहे, मग आपण इथं शब्द लिहितो मी SERIAL. मग आता इथं S किती नंबरचा, 19 नंबरचा. मग हा डावीकडून 19 आहे, मग तिकडून 19 कोण असला पाहिजे, तर आपल्याला चेक करायचं 19 मध्ये किती टाकल्यावर 27 होते. बाकी आपल्याला चेक करत बसायची गरज आहे का, तर अजिबात नाही. तो कोणता आहे, तर तो आहे 8. पण तो 8 कुठं आला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या शेवटी येणार आहे. 8 नंबरचा कोण आहे, H शेवटी असणारे पर्याय कुठले आहेत, हा फक्त कळतो. नंतर ईचा क्रमांक किती आहे पहा बरं, तर ईचा क्रमांक तुम्हाला दिसतो 5वा आहे. मग 5 + 22 म्हणजे 22 म्हणजे कोण आहे, फी. आता फी
एच असणारे पर्याय बघा सगळेच आहेत. पुढे बघा जे इथं आय आहे. ठीक आहे, आपण चेक करूयात आणखी एक. ठीक आहे, कुठला आय येतोय का? मग आपण याच्याकडे जाऊयात. म्हणजे हा कुठला आहे बघा आता आर. आर म्हणजे 18. 18 अधिक 9. 18 अधिक 9 27 म्हणजे आय. आता एकदा चेक करा तर जे म्हणजे कटला, हा पण कटला, म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 शिल्लक राहिला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळं उत्तर काढत बसायची गरज आहे का? तर अजिबातच नाही. ठीक आहे, उद्यात पुढच्या 2023-24च्या प्रश्नपत्रिकेत ह्याच्यात 2च प्रश्न आले होते. शेवटचे 2 प्रश्न आपण पाहत आहोत. आता पहा प्रश्न काय आहे. जर एका सांकेतिक भाषेत इंडिया INDIA हा कसा लिहिलाय बघा QLVQY अशा पद्धतीने लिहिलाय, तर अमेरिका तुम्हाला कसं लिहायचं असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा याला क्रॅक करूयात आपण. काय काय दिलेत बघा. तर याचा 9 14 4 9 1 बरोबर आहे सिक्वेन्स. आपण नंबर लिहिले ते बरोबर आहेत. क्यूचा नंबर आहे 17, एलचा आहे 12, व्हीचा किती आहे बघा, व्हीचा 22, क्यूचा पुन्हा 17 आणि वायचा 25. चेक करा काय होत आहे का, याच्यामध्ये काही फरक आहे का, किंवा हेच इकडे तिकडे चेंजेस आहेत का काय बघा. आपण पहिल्या दोघाचं बघूयात. याचं 9 आहे तर हे 17 आहे. 17 9 26 होत आहे. 14 12 26 4 22 26. ओके, सगळ्यांची बेरीज 26 होते आहे. ठीक आहे, मग आपल्याला सुद्धा तसाच जोडी काय करायचे, निवडायची. ठीक आहे, म्हणजे तीच आपल्याला पाहायचे. फक्त काय असलं पाहिजे, बेरीज 26 असली पाहिजे. ठीक आहे, बघूयात आता आपल्याला कशा पद्धतीने त्याला चेंज करता येईल. मग आपला जो वर्ड आहे तो कुठला वर्ड आहे बघा, अमेरिका. AMERICA अमेरिका. ठीक आहे, मग आता अमेरिकामध्ये आपल्याला काय करायचं, टोटल त्यांची जोडी 26 आणायचे. म्हणजे ये एक आहे तर त्याच्यामध्ये वाय टाकला की 26 होईल, म्हणजे वाय सुरुवातीला येणार आहे. यम किती आहे पहा बरं, यम तुम्हाला दिसतोय 13, मग 13च टाकायचं. 13 म्हणजे तोच टाकावा लागणार यम. तर वाय यमनं सुरू झालेला पर्याय बघा कुठले आहेत, ह्या तर कटला, हा पण संपला. मग हे 2 आहेत. इथं यू आहे, इथं पण यू आहे. मग चौथा चेक करूयात. ठीक आहे, कारण इथं एच आहे आणि इथं आय आहे. चौथा म्हणजे आर. आर 18 आहे. 18 अधिक किती 26, तर 8 आणि 8 16 म्हणजे 8 26. म्हणजे इथं तर यू येणारच आहे, इथं एच येणार आहे. मग एच असणारा पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने उत्तर तुम्ही काढू शकाल. ठीक आहे, आता वळूयात शेवटच्या प्रश्नाकडं. प्रश्न आहे 10वा याच प्रश्नपत्रिकेतला, आणि याच्यामध्ये 2 वर्ड दिलेले होते. गो अहेड, AHEAD. गो अहेडसाठी काय लिहिलं बघा त्यांना, HPBIFBE. ठीक आहे, आता बघा कशा पद्धतीने चेंजेस केलेत. अगदी सोपा आहे हा, एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. G7 H8 O15 P16 A1 2 म्हणजे +1 आहे फक्त. काय ट्रिक आहे तर +1ची ट्रिक आहे. आय होप की याचं उत्तर तुम्हीच काढाल. ठीक आहे, यससाठी +1 केलं की तुमचं उत्तर मिळणार आहे. आय होप की हा प्रश्न तुम्ही सोडवाल आणि मला कमेंटमध्ये तुमचं उत्तर तुमच्या नावासहित नक्की द्याल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गणित, बुद्धिमत्ता किंवा स्कॉलरशिपचं गणित याचे विषयीचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की एकदा चॅनलवर भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा. नक्की तुम्हाला मदत होणार आहे. धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.